हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक सामाजिक कल्याण योजना आहे। त्यात 21 ते 65 वर्ष वयोगटातील वार्षिक उत्पन्न 25 लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांना दर महिने 1500 रुपये PDP द्वारे दिले जातील। ही योजना जून 2024 मध्ये सुरू झाली आहे। लाभ मिळण्याचे KYC, ऑनलाईन ओळख व बँक आधार लिंकिंग अनिवार्य आहे। 2025 मध्ये सरकारने ही KYC ची अंतिम तारीख 31 डिसेंबर अशी वाढवली आहे। साधारणतः जर नियमित असं झाले तर प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्याच्या सुरुवातीस येतो। ऑगस्ट महिन्याचा हप्ता 11 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाला। ऑक्टोबरचा हप्ता 5 नोव्हेंबर 2025 पासून दिला गेला आहे। मात्र 2025 नोव्हेंबर मध्ये काही जिल्ह्यांमध्ये हप्ता विलंब झाला, त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते एकत्र होण्याची शक्यता आहे। मात्र अधिकृत घोषणानुसार दिनांक निश्चित नाही। तसेच जिल्हा व बँक प्रक्रियेनुसार पेमेंटमध्ये थोडा फरक असू शकतो। नमस्कार, माझं नाव माधुरी आहे। आज आपण चर्चा करू लाडकी बहीण योजना बद्दल, काय आहे, कशी मिळते व सध्याची स्थिती काय आहे। हे व्हिडिओ विशेषतः महाराष्ट्रातील महिलांसाठी ज्यांना दरमहा 1500 मदतीची वाट पाहायची आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे काय, उद्देश, कोणी पात्र, लाभ काय आहेत, कोणत्या अटी आहेत व उत्पन्न राज्यात कायमस्वरूपी राहणं, बँक आधार लिंकिंग, दर महिन्याला 1500 DPD पेमेंटची प्रक्रिया, ही KYC करावी, बँक आधार लिंक कशी जोडावी, नियमित पेमेंटचे कालचक्र महिन्याच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे। ऑगस्ट 2025 चा हप्ता 11 सप्टेंबरला, ऑक्टोबरचा हप्ता 5 नोव्हेंबर पासून सुरू, पण नोव्हेंबर 2025 ची किस्त अज्ञात व मिळाल्यामुळे नुकतेच काही डिफरेन्शियल्स ला चिंता। मीडिया रिपोर्ट नुसार नोव्हेंबर व डिसेंबर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता। ही KYC करणं महत्त्वाचं, कारण तो पूर्ण नाही तर पेमेंट थांबू शकतो। सरकार नवीन मुदत 31 डिसेंबर 2025 अशी वाढविली आहे। तुमचे बँक खाते व आधार लिंकिंग चेक करा। पोलीस किंवा स्थानिक किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करा जर पेमेंट न आली असेल तर। जर अज्ञात 16वी किस्त आली असेल तर ऑक्टोबरची आणि ही KYC पूर्ण आहे तर 17वी किस्त नोव्हेंबर डिसेंबर मिळण्याची शक्यता आहे। 2025 च्या सध्याच्या डेटानुसार पेमेंट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे, पण कोणती अधिकृत तारीख नसल्याने फायनल घोषणा सरकारने वेबसाईट किंवा SMS द्वारा तपासा। KYC वेळेवर करा, कारण मुदत संपल्यावर योजना बंद होऊ शकते। खात्यात पैसे आले की त्याची पडताळणी करा। काही जिल्ह्यांमध्ये विलंब किंवा एकत्र पेमेंट येऊ शकतात। जर काही अडचणी असतील तर पेमेंट नाही, बँक लिंकिंग, KYC तर स्थानिक सरकारी कार्यालय किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या अनुभवांचे कमेंटमध्ये नोंद करा। जर पैसे आले असतील तर सरकारच्या अधिकृत वेबसाईट किंवा नजीकच्या पंचायत तहसील कार्यालयात जाण्याची सूचना। सध्या काही जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर हप्ता विलंब झाला आहे। काही मीडिया रिपोर्टनुसार नोव्हेंबर डिसेंबर एकत्र मिळण्याची शक्यता आहे, पण सरकारने खुलासा केला आहे की योजना बंद होणार नाही, डिफिकल्ट सुरू राहील। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही फक्त 1500 रुपयांची योजना नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीचा स्वाभिमानाची आणि अधिकाराची आणि तिच्या आत्मनिर्भरतेची तिची ओळख आहे। आज घरातील लहान सहान खर्चापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत, स्वतःच्या आरोग्यापर्यंत ह्या योजनेमुळे हजारो महिलांना ताकद मिळतो आहे। सरकारने निर्णयामध्ये कधी थोडा वेळ लागतो, कधी काही प्रक्रिया बदलतात, पण महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या इंग्लिप्लिट्स आणि KYC स्टेटस आपली माहिती योग्य ठरली तर आपल्या हक्काचे पैसे मिळतोच। व्हिडिओ तुमच्यापर्यंत खरी आणि अधिकृत माहिती पोहोचवणे याचा थोडासा प्रयत्न होतो। जर तुम्हाला हा योजनेविषयी काही अनुभव, प्रश्न किंवा अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी आणि माझी टीम त्याला रिप्लाय देऊ। जर तुमच्या खात्यात 17वा हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मला मिळावा। अजून वाट बघत असलास तर अजूनही चॅनलवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे की तुमची KYC स्टेटस कधी चेक करावी, तुमचं कमेंट डेली कसं होत आहे आणि डॉक्युमेंट मुळे पेमेंट थांबतो याची फुल माहिती। तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःसाठी लढा आणि सरकारच्या हक्काच्या योजनेचा लाभ घ्या।